प्रगतीसाठी 10 नियम. नंबर 1, जितकं माहिती आहे त्यापेक्षा कमीच बोला. जितकं शांत राहाल तितकी तुमची रिस्पेक्ट वाढत असते. बोलल्याने तुम्ही बऱ्याच चुका करण्याची शक्यता असते. नंबर 2, लोकांची नावे लक्षात ठेवण्याची सवय लावा. जेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या नावाने हाक मारता किंवा बोलताना त्याचं नाव घेऊन बोलता तेव्हा त्याला लगेच आदर दिल्याची फिलिंग येते आणि तुम्हाला आदर तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही इतरांना आदर दिल्याचं फील करून द्याल. नंबर 3, इतर बोलत असताना त्यांना मध्येच इंटरप्ट कधीच करू नका. लोकांना ते बोलत असताना त्यांचं ऐकून घेणारी लोक खूप आवडतात. तेच त्यांचं बोलणं न ऐकता त्यांच्यापेक्षा मोठा आवाज करून ओरडून आपलं म्हणणं मांडणारी लोक कुणालाच आवडणार नाहीत. नंबर 4, वेळेवर हजर राहण्याची सवय लावा. जेव्हा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही उशीर करता तेव्हा तुम्हाला वेळेची कदर नाही असं दिसून येतं आणि उशीर करणं हे बिलकुल प्रोफेशनल वाटत नाही. त्यामुळे वेळेचा आदर करा. नंबर 5, कुणी बोलत असेल तर फोन कडे बघू नका. असं केल्याने समोरच्याला इन्सल्ट झाल्याचं फील होईल आणि तो हे कधीच विसरणार नाही. नंबर 6, तुम्ही दिलेली वचने पाळा. जेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळता तेव्हा तुमच्यावर विश्वास केला जाऊ शकतो असं दिसून येतं आणि प्रत्येकाला अशा व्यक्तीसोबत काम करायला आवडेल ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकतो. नंबर 7, ताठ मान ठेवून सरळ उभे राहा. तुमच्या शब्दांच्या आधी तुमची बॉडीच सगळ्यांशी सुसंवाद साधत असते आणि एक कुबड काढून थांबणारा व्यक्ती त्याला पाहून त्याचा कॉन्फिडन्स डाऊन आहे असं दिसून येतं. नंबर 8, बोलण्याच्या स्वरावर नियंत्रण ठेवा. शांत आणि स्तब्ध असलेला आवाज लोकांच्या मनात आदराचं स्थान मिळवू शकतं. जोरात बोलणे, आरडाओरडा करणे यामुळे तुमची किंमत डाऊन होऊ शकते. नंबर 9, जास्त माफी मागू नका. एखादी चूक मान्य करायला काही हरकत नाही, पण जेव्हा हे अति होतं तेव्हा तुम्ही स्वतःच इन्सिक्युअर आहात असं दिसून येतं. तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही असा गैरसमज समोरच्याच्या मनात निर्माण होऊ शकतो. आणि फायनली नंबर 10, लोकांच्या माघारी बोलणं टाळा. जेव्हा कुणासोबत इतरांविषयी माघारी काहीतरी बोलत असतो तेव्हा समोरच्याच्या मनात तुम्ही त्यांच्या माघारी देखील असंच बोलाल असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे माघारी बोलणं टाळा.